ताईला आणि मामाच्या पोरीला घेऊन डायरेक्ट गेलो संक्रांतीची शॉपिंग करायला। नमस्कार मंडळी, सगळ्यांना जय श्रीराम। आपला भाचा तर ना आपल्या मामाला चांगलं काम करावं लागतं। त्याला म्हणलं भाऊ शाळा बेळा शिकणार सावली खालची नोकरी बघणार मामावाने करावं लागते कष्ट। तर राहिला विषय मामाच्या पोरीचा आणि आमच्या ताईचा बरं का। ताईन ते म्हणले आपल्याला जायचं शॉपिंगला, ते पण डायरेक्ट ना श्रीगोंद्याला। म्हणलं संक्रांत आपल्या अंगलडी येते बरं का। आता ताईला पण नाही म्हणू शकत नाही आणि मामाच्या पोरीला नाही म्हणू शकत नाही। ताईला नाही म्हणलं तर आपल्याला आधीच हाय अर्धा एकर नाव, त्यातलं 10 गुंठ आपल्या बहिणीला जायचं म्हणलं मोको अंगलटी, त्यापेक्षा ना श्रीगोंद्यामध्ये आलो मस्तपैकी शॉपिंग बिपिंग करा भाऊ म्हणलं। आमचा देवांस्तले वैतागला होता बरं का, कारण त्याला खायची होती आईस्क्रीम आणि ती काय आपण देत नाही। मामाच्या पुरेला ताईला म्हणलं पटापटा तुमचं खाय ती पटापटा घेऊन टाका। नंतर मग भूक लागली होती, मग उलसक ना पंचमी हॉटेलवरती आलो। यांना म्हणलं उलसक ना चकण्या मिठावर तुम्हाला ना बिर्याणी चारतो। नारड्याला येईपर्यंत खाल्लं डायरेक्ट ना 120च्या स्पीडने ना 200चं घेर टाकून म्हणलं चला आता घरी, कारण घरी आपल्या मागं ना 42च्या स्पीडने ना इतके काम असतात का ना काय सांगू शकत नाही। देवांस आमचा चांगला झोपायला लागला बरं का। त्याला म्हणलं गपचूप बस आता तू। घरी आलं की आपलं पहिलं काम ते लागलं म्हणजे कसं, आपण वस्तीवरील जो प्लॉट आहे आपला त्याला ना पाणी दिलं होतं, मग त्याला तणनाशक फवारायचं बरं का। आपण आज आहे तणनाशक वापरतो 40 मिलीने। आता तुम्ही कोणतं तणनाशक वापरलं नक्की कमेंट करून सांगा। 100च्या स्पीडने पटापट तणनाशक मारलं डायरेक्ट इकडून गुलाब भाईंच्या वावरात येऊन पोहोचलो। नानांचं चांगली देखरेख चालली बरं का, कुठं पाणी पोहोचते कुठं नाही पोहोचत, कारण आमच्या गुलाब भाईंनी ना आज डाळिंब धरलेले बरं का। यांचा फर्स्ट प्लॉट आहे हा। गुलाब भाईंच्या डाळिंबाचे इतके पैसे व्हा मित्रांनो, संघच 2 कार पिवा ना हीच पांडुरंग चरणी प्रार्थना करतो। त्यानंतर गुलाब भाई म्हणले आपल्याला जायचं लिंब घालाय, ते लिंब होते चकण्या मिठावर ते 50 किलो। आता आपल्याला लिंबाला काही लिंब नाही राहिले बरं का मित्रांनो। मग गावामध्ये आलो मस्तपैकी सागर भाईंच्या काट्यावरती शेखर भाई आता निवांत बसलेले, म्हणलं पटापटा लिंब छाटून घ्या। नंतर आमच्या गुलाब भाईला करायची होती कटिंग, आणि आमच्या गावचे सुप्रसिद्ध नाव आहे पप्पू भाऊ शिंदे यांच्याशी दुकानात आपण आलो, त्यांची उलसक मुलाखत घेतली। तुम्ही धंदा किती करता दिवसाचा पप्पू भाऊंचं इन्कम तुम्ही तर ऐकलंच असेल। चला मग तेवढं व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि फॉलो करा विसरू नका। धन्यवाद, भेटू उद्याच्या भागात।